सर्वसामान्यतः कॉम्प्युटरायझेशन झाल्यानंतर उत्पादन किंवा सेवा स्वस्त होतात, कारण यामुळे मनुष्यबळ कमी होते, प्रशासकीय खर्च कमी होतो. हा नियम बँकिंगला देखील लागू होतो. पण बँकिंगमध्ये सध्या दिसणारे चित्र फार वेगळे आहे. गेल्या 5 वर्षात बँकांनी हळूहळू करत आता सर्वच सेवांना चार्जेस लागू केले आहेत व सरकार तसेच रिझर्व्ह बँकेने दिलेल्या स्वायत्ततेचा पुरेपूर वापर करत या सर्व्हिस चार्जेसमध्ये जबरदस्त वाढ केली आहे. बँका आता कमी किमतीच्या जास्त नोटांसह तुमच्या खात्यात पैसे भरले, जास्त वेळा बँकेत जाऊन पैसे काढले, नॉन होम ATM मधून जास्त वेळा पैसे काढले, डेबिट कार्डावर ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज, SMS चार्ज, कार्ड पिन पासबुक हरवले तर चार्ज, जास्त चेक वापरले तर चार्ज, स्टेटमेंट मोठे असेल तर लेजर फोलिओ चार्जेस, एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्स्फर केले तर चार्ज, नेट बँकिंगद्वारे पैसे ट्रान्स्फर केले तर चार्ज, मिनिमम बॅलन्स ठेवले नाही तर चार्ज, इत्यादी इत्यादी. याला काही सीमाच नाही. यातून बँका शेकडो नवे हजारो कोटी रुपये उत्पन्न कमावत आहेत. यातून आपला नफा वाढवत आहेत. रिझर्व्ह बँकेने 2016-17 साली बँकांचे ॲसेट क्वालिटी इन्स्पेक्शन केल्यानंतर जवळपास सर्वच बँका तोट्यात गेल्या होत्या. त्यानंतर उत्पन्न वाढवण्याचा मार्ग म्हणून बँकांनी हे सर्व्हिस चार्जेस आकारण्यास सुरुवात केली. बँका तोट्यात गेल्या त्या मोठ्या उद्योगातील थकीत कर्जांमुळे. पण बँकांनी एक सोपा मार्ग म्हणून हे सर्व्हिस चार्जेस लागू केले, कारण ठेवीवरील व्याजदर कमी केले अथवा कर्जावरील व्याजदर वाढवले तर स्पर्धेत आपला टिकाव लागणार नाही, ही बँकांना भीती आहे. म्हणजे आता पर्याय एकच उरतो, तो म्हणजे हे ओझे ग्राहकांवर लादायचे. जे ग्राहक संघटित नाहीत यालाच म्हणतात कोणाचे ओझे कोणाच्या खांद्यावर. याला जबाबदार कोण? अर्थातच रिझर्व्ह बँक आणि सरकारचे धोरण. याला अटकाव घालायचा असेल तर लोकसभा निवडणूक 2024 हीच ती योग्य वेळ आहे, ज्यावेळेस आपण राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार यांचे या आणि अशा प्रश्नांकडे लक्ष वेधायला हवे. त्यांना या प्रश्नावर भूमिका घ्यायला भाग पाडले पाहिजे व या भूमिका जर सामान्य जनतेच्या विरोधात असतील तर हे निवडणुकीचे मुद्दे बनवायला हवेत. जे उमेदवार आणि त्यांचे राजकीय पक्ष सामान्य जनतेच्या हिताची भूमिका जाहीर करतील त्यांनाच या निवडणुकीत निवडून दिले गेले पाहिजे. या भूमिकेप्रती आपण आता जनजागरण केले पाहिजे.